दरम्यान कोल्हापुरातही फुटबॉलचा फिवर चढलाय। मिरजकर तिकटी चौकात मोठ्या स्क्रीनवर हा सामना दाखवला जाणार आहे। त्याची तयारी आता जवळपास पूर्ण झाली। अर्जेंटिनाचा खेळाडू मेस्सीचं मोठं होर्डिंग्ज देखील या परिसरात लावण्यात आलंय। सामना अतितटीचा होणार आहे, यात काही वादच नाही। विश्वचषकाच्या पहिल्या फेरीपासून त्या अंतिम फेरीपर्यंतचे सगळे सामने अपवाद वगळता अतितटीचे झालेले आहेत। त्यामुळं बचावात्मक, संयमी, टिकीटका, शॉर्ट पासिंगचा खेळ करणारा स्पेन आणि त्याच विरोधात आक्रमकरित्या मैदानावरती आपलं नाव गाजवणारा अर्जेंटिनाचा संघ यांच्यामध्ये जे आज युद्ध होणार आहे, ही रायव्हलरी होणार आहे, हे पाहण्यासाठी कोल्हापूरची तमाम जनता, फुटबॉल प्रेमी अतिशय उत्सुक आहेत। मेस्सीच एकटा असं नाही, पण अर्जेंटिनाची टीम ही उत्कृष्ट खेळते। पासिंग म्हणा, मॅचमध्ये गोल फिनिशिंग एक नंबर उत्कृष्टच। स्पेन आणि अर्जेंटिना असं काय ना, म्हणजे कोण जिंकल ही आतुरता म्हणजे अशी खूप असं लागले आहे। त्यामुळे असं बघायला गेलं तर स्पेनचा ही संघ असा म्हणजे वन साइड हा गेम होणार नाही। जो काय गेम होणार आहे तो अटीतटीचा सामना होणार आहे। त्यामुळे शेवटच्या मिनिटापर्यंत जे काय होईल ते म्हणजे प्रेक्षक आतुरतेने बघणार असं वाटते। मेस्सी कसा खेळतो? छान, एकदम छान खेळते। काय अपेक्षा असणार आहे? काय नाही, यावर्षी पण अर्जेंटिना जिंकणार, मग बॅक टू बॅक 2 घेणार, बॅक टू बॅक वर्ल्ड कप 2 घेणार। तिथे कॉक्रोच जनता